अरे हा डॉक्टर झटका रोग्याचा दात काढतोय की एखादा खड्डा खोदतोय? बघ कसं ड्रिल चालवतोय तो. मला वाटतं जमिनीत खडकही आहेत. हातोडा मारून मारून फोडतोय. वाचवा वाचवा. अरे मित्र ऐक तर खरं. अरे असं काय करतोस माझ्या भावा? अरे असं बाहेर पळालास तर मी तुझे दात कसे काढणार? आता बस फक्त 1 मिनिट लागेल. माझा दात दुखत नव्हता, हात दुखत होता. माझा दात काढायचाय, हा घ्या. अरे मित्रांनो, तुम्ही माझं क्लिनिक सांभाळा. मला त्याला जाऊन पकडावं लागेल, नाहीतर पोलिसात जाऊन तक्रार द्यायचा तो. अरे हे क्लिनिक आहे की टॉर्चर चेंबर? झटकाकडून उपचार करवणं काही टॉर्चरहून कमी नाही. मला वाटतं ही सगळी मेडल्स झटकाने स्वतःच विकत आणलीत. अरे कसा दिसतोय मी? एकदम डॉक्टर वाटतोयस. मी आता आलो. आपण डॉक्टर झटकाला दाखवून देऊ की रोग्याचा इलाज कसा केला जातो ते. रोगी तर परमेश्वराचं रूप असतं. त्याचा इलाज आदर आणि प्रेमानेच झाला पाहिजे. वाह वाह, किती उत्तम विचार आहेत. अतिउत्तम अतिउत्तम. माझा दात खूप दुखतोय. तुम्ही माझं दुखणं दूर करू शकता? अरे दुखणं नाही, आम्ही तुझा दातच दूर करून टाकतो. ना राहील दात ना राहील दुखणं. मला म्हणायचंय की आम्ही असा इलाज करू की तू दाताने अक्रोड तोडशील. वा वा, काय उत्तम विचार आहेत. काय उत्तम विचार आहेत. पण मोटू, पण बिन काही नाही. ही परमेश्वराची इच्छा आहे की ह्याचे दात आपणच काढावे. नाहीतरी त्याच्या इच्छेशिवाय तर पानही नाही हलत. वाह वाह, काय उत्तम विचार आहेत. आता दात काढूनच टाका. खूप दुखतोय हो. हे काय करताय तुम्ही? अरे हे मी तिथे ठेवत होतो. चल आता तोंड उघड. आणखी उघड. आणखी उघड. आणखी उघड. आणखी. अरे आता काय आत बसून दात काढशील? आणखी नाही उघडू शकत. ओके, आता मी दात काढणार. आधी हे तर विचारा की कोणता दात दुखतोय. हे महान डॉक्टर आहेत. दात बघून लगेच ओळखतात. तरीही तुम्ही सांगा. आता तुम्ही डोळे बंद करून आरामात बसा. दात कधी काढला जाईल कळणारही नाही. उत्तम अतिउत्तम. अरे दात कसा काढतात याची काही आयडिया आहे का? अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच विचार कर. आयडिया. अतिउत्तम अतिउत्तम. किती शांतपणे तुम्ही दोघे काम करत आहात. अतिउत्तम. अतिदुष्टम अतिदुष्टम. अरे डॉक्टर आहेस की शत्रू? अरे खुर्ची का सोडली? खुर्चीत बसला असता तर झटक्यात दात बाहेर आला असता आणि तुम्हाला कळलंही नसतं. मला नाही काढायचं दात. मी चाललो. अरे अरे असा कसा जाऊ शकतोस? आमचं नाव खराब होईल ना. पतलू पकड याला. सोडा 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 मला. काय करताय तुम्ही? अरे काय करताय तुम्ही? नाही 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 काढायचं मला. सोडा सोडा. मोटू, अरे थांबा थांबा. आमची खुर्ची तरी ठेवून जा. हे डॉक्टर होणं पण काही सोपी गोष्ट नाहीये. तो बघ एक पेशंट येतोय. डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर कुठे आहेत? कंपाऊंडर कंपाऊंडर डॉक्टर कुठे आहेत? इथे कंपाऊंडर कोणीच नाहीये. हे आहे डॉक्टर पतलू. MALL
LSDORCLMNOP. आणि हे आहे डॉक्टर मोटू XYZQRPABCLMNOP. बस 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 तुमच्यासारखे डॉक्टर मिळाले मी धन्य झालो. लवकर चला, माझ्या भावाला अटॅक झालाय. कोणी अटक केला? कुठे आहे तो? चिंगमला बोलवा. अरे अरे, हा काय चोर पोलिसांचा खेळ खेळत आहात? लवकर चला, माझ्या भावाला हार्ट अटॅक आलाय. चला, दुसरा कुठला अटॅक नाही, तो बेशुद्ध पडलाय. लवकर चला, लवकर चला. अहो ते तर घ्या. त्याने काय होणार? मागच्या वेळी जो डॉक्टर आलेला त्याने तेच मशीन छातीला लावून उपचार केलेला, तेव्हा माझा भाऊ बरा झाला होता. हे छातीला लावून काय होणार? हे काही इंजेक्शन तर नाहीये. हे काय झालं? ही तर खूप खतरनाक वस्तू आहे, ती दूर ठेव. पण हे छातीला लावल्यावर तो उडून कसा काय गेला? वाट लावलीस. औच, ते बेकार मशीन फेकून टाक. काय विचित्र मशीन आहे ही. रोग्याला वाचवायचं नाही तर वर पाठवायचं मशीन आहे हे. तो बघ, अजून एक पेशंट येतोय. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, आम्ही आहोत डॉक्टर. काय झालं? लवकर माझ्यावर उपचार करा. माझ्या हातावर सापाने दंश केलाय. जेव्हा सापाने तुम्हाला दंश केलं तेव्हा तो साप काय करत होता? अरे मला काय माहित, त्या सापाला जाऊन विचार. साप कुठे भेटला? माझ्या बरोबर चला, त्याची हिस्ट्री घेणं खूप आवश्यक आहे. अरे त्याची हिस्ट्री घ्याल तर मी हिस्ट्री होऊन जाईन. लवकर माझ्यावर उपचार करा. ओके ओके, घाबरू नका, आत्ता बरं करतो. मला वाचवत आहात की स्वतः मारत आहात? हे काय चाललंय? बंद करा हे सगळं. आयडिया. हे काय करताय? हं? बंद करा हे सगळं. अरे वा, हे काय करताय? हं? अरे हा साप तुझं विष शोषून तुला बरं करेल. हा, अरे माझ्यावर उपचार करताय की वर पाठवायची तयारी? एकदा प्लीज प्लीज बी अ गुड बॉय. एकदा याला चावू दे. दुर्वा, दुर्वा, माझ्या जवळ येऊ नका. तुम्ही डॉक्टर असू शकत नाही. मी दुसऱ्या डॉक्टर कडे जातो. सोडणार नाही तुम्हाला. बाहेर भेटा, मग दाखवतो. एक संधी मिळाली होती पुंगी वाजवून सापाला नाचवायची. ती ही संधी निघून गेली. मी आजच्या युगातला साप आहे. पुंगीवर नाचत नाही, नाचवतो. अरे हा तर पुंगी पण वाजवतो. गपचूप पळायचं बघ. मला वाटतं याला आपल्याकडून डान्स करून घ्यायचंय. नाच पतलू नाच. आपण आणखीन काहीच करू शकत नाहीये रे. डॉक्टर झटका, ते बघा, नकली डॉक्टर. मारा मारा, सोडू नका यांना. अरे अरे, ते डॉक्टर नाहीत, माझे मित्र आहे. कुणी असोत, मारा त्यांना. सोडू नका.
वाचलो. हो, आता कुठलाही धोका नाही. नाच पतलो नाच. आपण आणखी काहीच करू शकत नाहीये. जोपर्यंत आपले पाय थकतील आपले श्वास चालतील. चला हे कपडे घालून नाचा. शपथ गरम समोसाची. आता परत कधी डॉक्टर नाही बनणार. तुम्ही दोघांनी माझ्या आयडियावर दुकान उघडलात. आता बघा तुम्ही रोज किती पैसे कमवाल ते. अरे घसेटाराम, तू पेंटिंगचं दुकान तर उघडून दिलंस, पण आम्हा दोघांना तर पेंटिंग हे येतच नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पेंटिंग करायचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. चिंगम सर, रिबिन कापा ना. तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवून खूप मान दिलात की रे. थँक्यू. चला आता नारळ फोडून नव्या कामाला सुरुवात करूया. सॉरी सर, शिंक आली मला. अरे मोटू माझ्या भावा, माझ्या मित्रा, एक शिंक अशुभ असते. आता दुसरी येईपर्यंत थांब तू. शिंक आणण्याचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. अय्यो मा, तू नारळ फोडतोस की माझं डोकं फोडतोस की रे? अरे अभिनंदन, नारळ फुटला तर आहे, मग कुठे का फुटे ना. चला हे घ्या, तोंड गोड करा. ऑल द बेस्ट. पण मी आता इथून जातो. इथे खूप धोका आहे की रे. अरे मी तर चाललो. बऱ्याच दिवसांनी एक पेशंट येणार आहे. काय झालं रे मोठू? आपल्या कामाची सुरुवातच वाईट झाली आहे. चिंगमच्या डोक्यावर नारळ फुटला. याला म्हणतात कावळा बसायला आणि फांदी तुटायला. जरा ऐका, मला जुन्या चौकात झेब्रा क्रॉसिंग पेंट करायचंय. होईल ना, पण संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे. हा, दुपारपर्यंत झालेली असेल. पैशाचं तुम्ही म्युन्सिपल कमिशनर सोबत बोला. पाहिजे तेवढे मिळतील, पण काम वेळेत झालं पाहिजे. मी संध्याकाळी भेटायला येतो. माझ्या घराचं पेंटिंग करायचं आहे, पण संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे. पैसे तुम्ही सांगाल तितके देईन. पण आम्ही तर अजून एक काम. हो हो, आम्ही आत्ताच एका कामाला नकार दिला आहे. आम्हाला तुमच्यासारख्या चांगल्या लोकांबरोबर काम करायचं आहे. संध्याकाळपर्यंत घर पेंट असेल. मग हा घ्या घराचा ऍड्रेस, चावी आणि ऍडव्हान्स. बरं, मी संध्याकाळी येऊन घर बघेन. चांगलं पेंट करा हा. याला म्हणतात बँक अकाउंट उघडताच रुपयांचा पाऊस पडणं. अरे रुपयांचा पाऊस तर ठीक आहे, पण एका दिवसात 2-2 कामं कशी करणार? तू अजिबात चिंता करू नकोस. पेंटिंगचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. चला आधी रस्त्यांच्या झेब्रा क्रॉसिंग पासून सुरुवात करूया. तुम्ही दोघे झेब्रा क्रॉसिंग पेंट करा आणि मी त्याचं घर बघून पेंट वगैरे घेऊन येतो. विश्वास नाही बसत आहे. आपला बिझनेस पहिल्याच दिवसापासून हिट झालाय. या खुशीत मला भूक लागली आहे. चला समोसे खाऊया. हे काम तर अगदी सोपं आहे. चला सुरुवात करूया. डायरेक्शन नाही, हे बरोबर आहे.
याच्याहून चांगलं पेंटिंग कोणच करू शकत नाही. कमालच करून टाकली आपण. मला काहीतरी गडबड वाटते. अरे एकदम परफेक्ट आहे. काम झालं का? हो हो, हे बघा. तुम्हा दोघांना माहिती आहे झेब्रा क्रॉसिंग काय असतं ते? हे बघा, ह्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. अरे हे तर झेब्राचं फक्त पोट आहे, बाकीचं अंग कुठे? हे पूर्ण तर करा. इथे आणा. हे बघा, आता पूर्ण झालं. याला म्हणतात झेब्रा क्रॉसिंग. अर्धच काढायचं होतं तर बोलायचं ना की झेब्राचं डोकं पाय बिलकुल काढायचं नाही, फक्त पोटच काढायचंय. अच्छा, आता लवकर लवकर पेमेंट करा. आम्ही अर्ध काम केलं नाहीये, पूर्ण काम केलंय. डबल पेमेंट घेऊ. आज संध्याकाळी रोडचं इन्स्पेक्शन व्हायचंय. माझी तर नोकरी गेली आणि त्याचं तुम्ही पेमेंट मागताय. हे घ्या डबल पेमेंट. सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही माझी नोकरी घालवली आहे. मी शोधून शोधून मारेन तुम्हाला. यावेळी काहीच गडबड झाली नाही पाहिजे. आपण तिघं काम वाटून घेऊया. तिघे एक एक भिंत पेंट करूया. ओके. अरे पाय अडकला. अरे हे चिटकूनच आहे ना रे. अरे बाबा, हे काय झालं? मोटू मोटू वाचव वाचव. पकडा. थांबवा. अरे मला कोणीतरी काढा. अरे बाबा, पुन्हा पुन्हा का मारतोयस? अरे पतलू, फिरू नकोस. फक्त एका जागी उभा राहा आणि शिडी काढ. अरे माझ्याशी कोणत्या गोष्टीचा बदला घेतोयस तू? अरे हा डब्बा तर निघतच नाहीये. माझ्या डोक्यातही असा बसलाय की जणू याचं हे घरच आहे. अरे बघून नाही चालू शकत का? अरे यार, हे माझं पोट आहे, गावडं नाही ज्यात तुम्ही दोघं वॉक करत आहात. अरे यार, मारून टाकणार का मला? बस झालं. अरे माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, काय झालं? सगळे असे उदास का बसला आहात? ही बघा या घराची हालत. आम्ही सगळी गडबड करून ठेवली. वेळ पण वाचवायचा आणि हॉल पण पेंट करायचा. लक्षात नाहीये काय करायचं, काय करावं. घर पेंट करायचा मला 20 वर्षांचा अनुभव आहे. एका मिनिटात घर पेंट होऊन जाईल. पण त्यासाठी मी जसं म्हणेन तसं तुम्हाला करावं लागेल.
जे म्हणशील ते करू, पण घर पेंट करून दे, नाहीतर इथूनही पैसे नाही मिळणार. सांग मला. मग सुरू करा. अरे घसीटा, हा बॉम्ब का आणलायस? मी हा सुरुंग पेंटच्या मध्ये ब्लास्ट करेन, तेव्हा पेंट सगळ्या घरात उडून भिंतींना लागेल आणि ह्या सर्व न्यूजपेपर मुळे फर्निचर अजिबात खराब होणार नाही. वाह, काय आयडिया आहे. तुझा 20 वर्षाचा अनुभव आज कामी आला बघ. पण बीड काही नाही. चला बाहेर जाऊ आपण. घर पेंट झालं का? घर पेंट होऊन गेलं. थँक्यू. तुम्ही सगळे तर कमालच आहात. चला तर बघूया कसं पेंट केलंय ते. अरे हे काय, माझं घर कुठे गेलं? मी म्हणालो ना, घर पेंट होऊन गेलं. घर तर निघून गेलं, पण पेंट होऊन गेलं. मी तुम्हाला सोडणार नाही. अरे पळताय कुठे? पण पेंट कोणी उडवलं? या चौघांनी. मारा यांना. मला पळायचा 20 वर्षांचा अनुभव आहे. काळजी करू